सोलापूर शहरातील विनायकनगर येथील आकाशवाणी केंद्र ते नीलमनगर येथील सार्वजनिक रस्त्यावर देशी दारू दुकानासमोर सदाशिव हॉटेलजवळ सायंकाळच्या सुमारास सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसच्या धडकेत एका 40 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी बस चालकाविरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मृत व्यक्तीचे नाव देवीदास लिंगायत दासरी, वय वर्ष 40, राहणार सोलापूर असे आहे। ते आपल्या दुचाकीवर जात असताना पाठीमागून येणाऱ्या महापालिका बसनं अचानक ओव्हरटेक करताना धडक दिली। त्यामुळे देवीदास रस्त्यावर पडले। बस चालक कृष्णा इरकल यानं वाहन न थांबवता त्यांच्या अंगावरून बस नेली। बसचं चाक डोक्यावरून व उजव्या हातावरून गेले, तसेच शरीर फरफटत नेल्यानं गंभीर जखमा झाला। यातच त्यांचा मृत्यू झाला। बस चालकानं भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवल्यानं हा अपघात घडला असा आरोप मृताच्या पत्नी लक्ष्मी देवीदास दासरी यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बंडगर करत आहेत।